हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं, अल्फा आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांच्या व्हॅल्यू आपण म्हणजे फॉर्म्युला आधी कॅल्क्युलेट केला होता। त्याच्यावरून आपण बघितलं होतं की त्यांची व्हॅल्यू कशी काढायची। तर अजून त्याच्यामध्ये थोडं ॲडव्हान्समध्ये मी 2 एक्झाम्पल घेणार आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 एक्झाम्पल ॲडव्हान्समधले सॉल्व केल्यानंतर तुम्हाला एक्सरसाइजमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर चला आपण घेऊया प्रॉब्लेम। हा प्रॉब्लेम काय, डिफरन्स बिटवीन रूट्स ऑफ इक्वेशन x² - 13x + k = 0, 2x + 6x - 5 आणि आपल्याला सांगितलं आहे की त्यांनी काय k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची सांगितली आहे। तर ह्यांचा काय केलं त्यांनी डिफरन्स सांगितला, म्हणजे काय अल्फा मायनस बीटा इक्वल टू किती सांगितलं 7। तर मी डायरेक्ट इथं हे एक्झाम्पलहून काय करतोय, a = 1, b = -13 अँड c = k ची व्हॅल्यू आपण मी पुट करतोय। तर पहिलं काय तुम्हाला माहिती असेल अल्फा प्लस बीटा आपण मागच्या भागात बघितलं होतं की त्याचं काय येतं फॉर्म्युला -b/a। तर -b किती आहे, मायनस मायनस प्लस होऊन जाईल 13/a म्हणजे 1। तर अल्फा प्लस बीटा काय आला तुमचा 13। नंतर अल्फा, तर आपल्याकडे काय अल्फा आणि बीटा, अल्फा प्लस बीटा ह्याला 1 नंबर देऊ होतं, याला 2 नंबर देऊ होतं आणि काय करू होतं the addition of equation 1 and 2, alpha minus beta equal to 7, alpha plus beta equal to 13। तर बीटा बीटा माइनस कॅन्सल, 2 अल्फा इक्वल टू 20, अल्फा इक्वल टू 20/2 इक्वल टू 10, म्हणजे काय अल्फा इक्वल टू 10। आणि हीच व्हॅल्यू आपण जर इक्वेशन 1 मध्ये पुट करू किंवा 2 मध्ये टाकलं तर काय होईल, अल्फा प्लस बीटा इक्वल टू 13। तर बीटा इक्वल टू 17 मायनस अल्फा इक्वल टू 17 - 10 म्हणजे किती 7। सॉरी अल्फा प्लस बीटा इक्वल टू 13 आहे, चुकून माझ्याकडून 17 आलं, तर 13 आहे। तर अल्फा प्लस बीटा इक्वल टू 13, तर बीटा इक्वल टू 13 मायनस अल्फा, तर 13 - 10 इक्वल टू 3। तर काय आपलं बीटा इक्वल टू 3 आलं आहे। तर त्याच्यावर आपलं काय सांगितलं होतं के ची व्हॅल्यू काढायची। तर अल्फा इंटू बीटा इक्वल टू काय सांगितलेलं आपण फॉर्म्युल्यामध्ये c/a। c काय आहे तुमचं k डिवायडेड बाय a काय आहे तुमचं 1 म्हणजे काय k। तर अल्फाची व्हॅल्यू काय आपल्याकडं 10 इंटू बीटा काय आहे 3 इक्वल टू k। तर k इक्वल टू 3/30 ही झाली तुमची k ची व्हॅल्यू। सेम आपल्याला तेच प्रकारे काय करायचं, आपण यामध्ये अल्फा प्लस मायनस बीटा दिलं होतं, त्याच्यावरून अल्फा प्लस बीटा काढला आपण, ते दोन्हीचे ॲडिशन करून अल्फाची व्हॅल्यू निघली। अल्फाची व्हॅल्यू पुट केली इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये कोणत्याही पुट करू शकतात। जर हीच व्हॅल्यू अल्फाची जर 1 मध्ये टाकली असती तर अल्फा इकडं मायनस झाला, हा बीटा इकडे गेला असता तर प्लस झाला असता, आणि 7 इकडं प्लस आहे तर मायनसमध्ये आलं असतं। तर 10 मधून -7 गेलं किती राहिले 3, जी की आपली इक्वेशन 2 मध्ये टाकून तीच व्हॅल्यू आली आहे। तर नंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू गेली आणि अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू पुट करून आपण काय केलं के ची व्हॅल्यू काढली आहे। सेम आपण इक्वेशन क्वेश्चन सेकंड बी तसंच सॉल्व करणार आहोत। त्यांनी काय सांगितलं, इफ अल्फा आणि बीटा आर रूट्स ऑफ x² + 5x - 1 इक्वल टू 0 आहे, तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड करायचा आहे। तर मी लिहितो एक्झाम्पल पहिलं काय x² + 5x - 1 इक्वल टू 0। तर तुम्ही लिहा कम्पेअर इक्वेशन विथ ax² + bx² + bx + c = 0।
मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो इथं ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 5 अँड सी इक्वल टू -1. तर आपलं काय अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय सांगितलं होतं -b/a. तर 5 डिवायडेड बाय 1 इक्वल टू 5. तर हे झालं अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बी इक्वल टू सी डिवायडेड बाय ए. तर सी आपलं काय -1 डिवायडेड बाय 1, तर -1. हे झालं अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. तर आपल्याला काय करायचं पहिलं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू. तर तुम्हाला माहीत असेल अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. तर फॉर्म्युला येतो मी तर अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. तर आपल्याकडे अल्फा प्लस बीटा आहे किती 5चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा काय -1 आणि अल्फा प्लस बीटा किती 5. तर 5चा क्यूब किती 5 25, 25 5 125, 125. 5चा क्यूब मायनस 3 × 3 मायनस प्लस 3 5 त्रिक 15. तर 125 आणि 15 किती 140. हे काय झालं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. सेम त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे काय अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा. तर आपण अल्फा प्लस बीटा तर काढलेला आहे. अल्फा प्लस बीटा किती आपल्याकडे 5 म्हणजे 5चा स्क्वेअर -2 इंटू -1 अल्फा इंटू बीटा किती -1. 5चा स्क्वेअर किती 25 -2 इंटू -1 प्लस 2 म्हणजे किती 27. तर हा काय झालं तुमचा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण सॉल्व केलेले. तर आता एक्झाम्पल तिसरं घेऊया. हे दिलं आहे त्यांनी इक्वेशन ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर -3 -1. म्हणजे त्यांनी काय केलं अल्फा आणि बीटा दिलं आहे. तर आपल्याला त्याला व्हॅल्यू काढायचं होतं. तर सोल्युशन अल्फा इक्वल टू किती दिलं आहे -3 अँड बीटा इक्वल टू -7 दिलं आहे. तर अल्फा प्लस बीटा इक्वल टू किती आहे -3 प्लस -7. तर -3 आणि -7 किती होतात -10. तसंच अल्फा इंटू बीटा इक्वल टू -3 इंटू -7 म्हणजे 7 त्रिक 21. -3 -7 असल्यामुळे काय होईल +21. तर आपल्याला गिवन इक्वेशन काय असते ज्यावेळेस अल्फा आणि बीटा यूज करायचं इक्वेशन काढतं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. ते इक्वेशन ध्यानात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला अल्फा आणि बीटा दिला असेल त्यावेळेस एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आपल्याकडं -10 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय ती 21 इक्वल टू 0. तर एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 21 इक्वल टू 0. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आपल्या काय त्यांनी अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू दिली होती. त्याच्यातून अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आपण फाइंड आउट केलं आणि इक्वेशन फायनल आपण जे की आपल्याला फॉर्म्युला दिलेला हा फॉर्म्युला आहे तुमचा एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू पुट केली. त्याच्यावरून आपण काय केलं एक इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार केलं. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार तर प्रॅक्टिस नंबर 2.5 आपण सेट घेणार आहोत. तर भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. जर चॅनलला लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा. धन्यवाद.